श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, पवित्र असा अधिक मास झालेला आहे आणि या अधिक मासामध्ये संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती आलेली आहे. तसं बघायला गेलं तर प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही तिथी येत असते, परंतु प्रत्येक संकष्टी चतुर्थी तिथीचं महत्व जे आहे तर हे देखील वेगवेगळं असतं. आणि अशातच या अधिक महिन्यात आलेली आहे ही संकष्टी चतुर्थी. 3 जून 2026 वार बुधवार या दिवशी संकष्टी चतुर्थी आलेली आहे आणि अधिक महिना हा दर 3 वर्षांनी एकदा येत असल्यामुळे ही संकष्टी चतुर्थी देखील 3 वर्षातनं एकदाच येते आणि म्हणूनच या अधिक मासात येणाऱ्या या संकष्टी चतुर्थीला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. अधिक महिना हा भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि विष्णुदेवांच्या सेवेसाठी अतिशय अत्यंत शुभ आणि तितकाच फलदायी मानला जातो. त्याचप्रमाणे संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असल्यामुळे हे दुहेरी संयोग बुधवारी 3 जून रोजी येत असल्यामुळे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची खास पूजा विधी कशी करायची आहे, त्याचबरोबर उपवास कशा पद्धतीने करायचा आहे, या दिवशी काय करावं, कोणते नियम पाळावे, त्याचप्रमाणे कोणते उपाय सेवा ज्या आहेत तर त्या करायच्या आहे, अशी संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्स मध्ये ओम गणपतये नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. अधिक महिना हा पुरुषोत्तम मास, मलमास किंवा धोंड्याचा महिना या नावाने सुद्धा ओळखला जातो. या काळात केलेले व्रत, जप, दान आणि उपासना यांचे फळ आपल्याला सामान्य महिनेपेक्षा कितीतरी अधिक पटीने मिळत असते आणि यातच ही संकष्टी चतुर्थी आलेली आहे. त्या दिवशी जो कोणी या संकष्टी चतुर्थीचं व्रत करेल त्याला संपूर्ण संकष्टी चतुर्थी व्रत केल्याचं पुण्यफळ जे आहे ना तर ते प्राप्त होतं आणि या महिन्यात व्रताला, दानाला अधिक महत्व असल्यामुळे या दिवशी जो कोणी व्रत करेल, दान धर्म करेल त्याला देखील अधिकाधिक शीघ्र पुण्य फळ जे आहे तर ते प्राप्त होणार आहे. आणि हा योग 3 वर्षातून एकदाच येत असल्यामुळे आपण अवश्य या दिवशी उपवास करायचा आहे, व्रत करायचं आहे, गणपती बाप्पांची पूजा विधी सेवा जी आहे तर ती देखील करायची आहे. बघा, या महिन्यात आपल्याला अधिकाधिक पुण्य कमवायचं आहे आणि ते पुण्य कमावण्यासाठी आपण या महिन्यात जेवढे काही उपवास व्रत करत असतील, उपासना येत असतील त्या संपूर्ण आपल्याला करायच्या आहेत. तुम्ही जरी इतर संकष्टी चतुर्थीचे उपवास व्रत पकडत नसाल तरी देखील तुम्हाला आवर्जून या 3 तारखेच्या संकष्टी चतुर्थीचा उपवास तुम्हाला पकडायचा आहे. कारण या संकष्टी चतुर्थीचा उपवास पकडण्याचं पुण्यफळ हे वेगळं असणार आहे. बघा, या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. सकाळी लवकर उठल्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल, पंचगव्य, थोडीशी हळद जी आहे तर ती टाकायची आहे, थोडंसं गोमित्र टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे. यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील देवपूजा करून घ्यायची आहे. आपल्या सर्वांच्याच देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ही असतेच असते. आता गणपती बाप्पा आपल्याला माहित आहेच, विघ्नहर्ता आहे, संकटनाशक आहे आणि संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे. या दिवशी गणेश तत्व हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पृथ्वी तलावरती सक्रिय झालेले असतात आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला या पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा सेवा जी आहे तर ती करायची आहे. गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती आपल्याला या दिवशी आवर्जून आपल्याला साध्या पाण्याने किंवा पंचामृताने, दह्या दुधाने किंवा नुसतं गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे. शक्य झालं तर गणपती अथर्व शीर्षम पठण करायचं आहे.
हा अभिषेक करायचा आहे. ज्यांना गणपती अथर्व शीर्षम वाचता येत नसेल किंवा पठण करणं शक्य नसेल, त्यांनी ओम ग गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी संकष्टी चतुर्थीचं व्रत पाळले जाते आणि या चतुर्थीला त्रिभुवन संकष्टी चतुर्थी म्हणून देखील ओळखलं जातं. यावेळी गणपती बाप्पांची पूजा सर्वार्थ सिद्धी योगामध्ये केली जाणार आहे. आता या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे. संपूर्ण दिवसभर उपवास पकडायचा आहे. उपवासाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकतात आणि रात्री चंद्रदर्शन घेऊन चंद्रोदय झाल्यावरती आपल्याला उपवास सोडायचा आहे. सात्विक भोजन बनवून आपण उपवास हा सोडायचा असतो. बघा, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाला अतिशय अत्यंत खूप महत्व आहे आणि अधिक महिन्यात ही संकष्टी येत असल्यामुळे या दिवशी चंद्रोदय झाल्यानंतरच आपल्याला उपवास सोडायचा आहे. संकष्टी चतुर्थीचा उपवास केल्यामुळे, पूजा केल्यामुळे जीवनातील आर्थिक अडचणी, संकटे, विघ्न, दुःख, दारिद्र्य दूर होतात आणि विघ्नहर्ता गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आपल्या मनातील ज्या काही अधुऱ्या इच्छा आकांक्षा आहेत तर त्या देखील पूर्ण होतात. तुम्ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी देखील या दिवशी व्रत हे करू शकतात. आता पूजा विधी कशी करायची बघा. आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. गणपती अथर्व शीर्षम पठण करा किंवा ओम ग गणपतये नमः या मंत्राचा जप करा. करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अधिक महिन्यात ही संकष्टी चतुर्थी येत असल्यामुळे आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांची वेगळ्या पद्धतीने म्हणजेच वेगळ्या ठिकाणी पूजा मांडणी करायची आहे. तुम्ही पाटावरती, चौरंगावरती बाजूला गणपती बाप्पांची पूजा करू शकता. गणपती बाप्पांना हळदी, कुंकू, अक्षदा, अष्टगंध फुलं अर्पण करू शकता. लाल जास्वंदाचं फूल आवर्जून अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे दुर्वा अर्पण करायची आहे. दुर्वा अर्पण करताना तुम्ही त्या विकत जर आणत असाल तर त्या आणल्यानंतर तशाच दुर्वा अर्पण करायच्या नाही. कारण बघा, जर का आपण आपल्या इच्छापूर्तीसाठी, आपल्या दुःखांसाठी, घरासाठी जर काही सेवा उपाय व्रत करत असाल तर ते पूर्णपणे केलं पाहिजे आणि त्याचं संपूर्ण फळ देखील आपल्याला मिळालं पाहिजे. याच दृष्टीने आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात. म्हणूनच दुर्वा आणल्यानंतर त्या अगोदर आपल्याला स्वच्छ धुवून काढायच्या आहे, कोरड्या करायच्या आहे, स्वच्छ पुसून घ्यायच्या आहे. मग आपल्याला ज्या दुर्वेला 3 दल आहेत, अशा 3 दलाच्या आपल्याला 21 दुर्वा ज्या आहेत तर त्या काढून घ्यायच्या. या 21 स्वरूपात त्या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या. त्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण करायचा, दाखवायचा किंवा मग मोतीचूरचा लाडू, मोदकचा नैवेद्य तुम्ही गणपती बाप्पांना दाखवू शकता. या पद्धतीने पूजा करून गणपती बाप्पांची मनोभावे आरती करा. त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही मोदकाचा नैवेद्य दाखवू शकता. तुम्ही संध्याकाळी उपवास सोडताना देखील मोदकाचा नैवेद्य दाखवून नंतर तुम्ही आरती करून उपवास सोडू शकतात. काही अडचण नाही. यानंतर बघा, शक्य झाल्यास आपण इच्छापूर्तीसाठी या दिवशी गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे. मुलांना देखील गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायला सांगू शकतात. गणपती बाप्पांना 21 दुर्वाची जोडी अर्पण करून आपली इच्छा व्यक्त करून एक वेळा गणपती अथर्व शीर्षम बोलून आपण या दुर्वा देखील या दिवशी गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करू शकता. ज्यांना शक्य असेल त्यांनी गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांना ह्या दुर्वा अर्पण करू शकता. हळदी, कुंकू, अक्षदा, लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे. या दिवशी तुम्ही गणपती अथर्व शीर्षमचं 1 किंवा 11 अशी आवर्तने म्हणजे तुम्ही पाठ करू शकता. त्यानंतर या दिवशी संध्याकाळी चंद्राला आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे. चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर, चंद्राचं दर्शन घेतल्यानंतर चंद्रदेवाला नमस्कार करून आपल्याला गणपती बाप्पांना नैवेद्य आरती करून उपवास सोडायचा आहे. आता या दिवशी चंद्रोदयाची वेळ काय असणार आहे बघा. प्रत्येक ठिकाणी चंद्रोदयाची वेळ ही वेगवेगळी असते. आपल्या कॅलेंडरवरती ही वेळ दिलेली असते. तुम्ही ती पाहून चंद्रदर्शन तुम्ही घेऊन उपवास सोडू शकता. चंद्रदर्शनाची वेळ ही रात्री 9:50 असणार आहे. 9:50 तुम्ही जरी आभाळ असलं तरी जरी चंद्र तुम्हाला दिसला नाही तरी देखील आपण 9:50 चंद्रोदय झाल्यानंतर आपण आपला उपवास जो आहे तर तो सोडू शकता. तर या पद्धतीने या दिवशी आवर्जून शक्य झाल्यास सर्वांनी संकष्टी चतुर्थीचं व्रत हे जे आहे तर ते करायचं आहे.
संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने जीवनातील संकटे, अडचणी, अडथळे, समस्या, दुःख, दारिद्र्य ही दूर होतात. आणि भगवान श्री गणेश हे विघ्नहर्ता, बुद्धीचे देवता, अधिपती मानले जातात. या दिवशी उपवास करून गणपती बाप्पांची पूजा केल्यास मनोकामना पूर्ण होतात. कुटुंबातील सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य, त्याचप्रमाणे यशासाठी अनेक भक्त हे व्रत करत असतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्रद्धेने भगवान श्री गणेशाची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडचणी, दुःख दूर होऊन घरामध्ये सुख, शांती, समृद्धी लाभते, अशी अनेक भक्तांची श्रद्धा देखील आहे. आणि त्यामध्येच गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता, सुखकर्ता, दुःखहर्ता आहेत. म्हणून आपल्याला या दिवशी खास करून गणपती बाप्पांची खास विशेष पूजा सेवा जी आहे तर ती करायची आहे. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ.